आणि निळ आकाश आपले डोळे कसे पांढरेत, परंतु आकाश निळ असल्यामुळे आपण जरी त्या ठिकाणी बघितलं तरी पांढरं न दिसता निळ दिसतंय. जसं आसन तसं दिसतंय. हे त्या ठिकाणी डोळ्याची जी भावली का, ते भावली कोण चालवतात? ते राम चालवतात. मग त्या रामाच्या आज्ञेशिवाय या चराचरातलं पिकलेलं झाडाचं पान पडत नाही. मग या देहातली कुडी असणारी या जीव आत्मा निघून जातो. ते कुणाच्या आज्ञेने जातं? रामाच्या आज्ञे सर्व आहे आणि ते सर्व माझ्या आज्ञेशिवाय काही होत नाही, असं त्या ठिकाणी वाणीला बोलत आहे. देवी मी राम नित्य शुद्धात्मा, तू मज मनसी अधर्म कर्मा, तुझे छेदावया पाप ब्रह्मा, अगाध महिमा बाणाचा. वाली ऐक म्हणले, हे जी म्हणतोस ना की तुम्ही अधर्मीस, तर मी कसा आहे? अतिशय निश्चळ आहे. माझ्या मनामध्ये पाप नाही, अधर्म नाही. फक्त तू पापीस म्हणून तुला मी समोरचा पापी दिसतोय. मग माझी वर्ती तशी नाही. मी सर्व जगावर या ठिकाणी नीतिमत्ता चालवणारा राजा आहे, हे तुला कळलेलं नाही वाली. तुझे अंगी पाप सदोष, तुझला मी केवी भेटी न सन्मुख, छेदावया तुझे महादोष, बाण अतर्के बिंदिला. नाथ माऊलीने या ठिकाणी ओवीचा बाजूला केलेलं आहे. का केलं? तर आपण म्हणतो श्रोते मंडळीने ऐकलं आणि ऐकल्याच्या नंतर कोणी घरी गेल्याच्या नंतर म्हणणार आहे प्रभू रामचंद्र नीतीचे म्हणते, पण नीतीचे नाही, त्यांनी मुकाट्याने बाण हाणलाय असं म्हणते. म्हणून नाथ माऊलीने इथं ओवी लगेच दिलेली. प्रभू रामचंद्र म्हणतात, वाली तू किती पापीस आणि तुझ्या पाप्याच्या समोर मी येऊन तुला तोंड दाखवा इतकं तुझं सामर्थ्य का? म्हणून मी लपून बाण हाणलाय. मी विश्वात्मा विश्वत्व मुख, साधू संता नित्य सन्मुख, तू पापात्मा नित्य मुख, बाणे निर्दोष केले तुझा. माझा धर्म काय आहे? जो भजन करीन, जो पूजन करीन, जो देवाला मानीन, त्याच्या समोर जाणं हे माझं कार्य आहे. आणि जो अधर्मानं वागतो त्याला मी मुख दाखवित नाही किंवा त्याला कुठंच दिसत नाही. ये वर्तणूक आहे म्हणले तुझी. बालबिंदोनी अतरकता, तुझी छेदोनी पापात्मता, कृपेने भेटलो मी आता, तुझ तत्वता तारावया. तुला तारावया कृपेने भेटलो, तुझं भाग्य थोर आहे म्हणून माझ्या हातून तुला मरण आलंय. तुझं जे पाप झालंय त्या पापाला छेदण्यासाठी मी बाण सोडाईन. तुझं पाप छेदलंय वाली असं राम म्हणतात. तुझ तारावया हेची कारण, माझ्या सुग्रीवाचा बंधू पूर्ण, तुझा चुकवया नरक दारुण, पाप निर्दळन बाणे केले. हे वाली आई, तू पाप केलंस, पाप्याला मारायला मी समोर कशामुळे येऊ? फक्त तुझं पाप आडवं आलं आणि तुझं मरण मी काय या ठिकाणी हातामध्ये घेतलं तर माझा असणारा सुग्रीव शरणागत आहे आणि त्याचा बंधू तूच, म्हणून तुझं हे पाप मुक्त मी केलंय. तू माझ्या शरणागताचा बंधू आहेस म्हणून केले असं राम म्हणतात. शरणागताचा निर्बंधू, त्याशी झालिया नरक बाधू, हा मजन साहे शब्दू, बाणे अति शुद्ध. राम म्हणतात माझ्या शरणागताचा तू बंधू आहेस आणि बंधू किंवा कुणी त्याचं गणगोत असावा आणि त्याच्याकडे बाधकता राहू नाही म्हणून मी तुला या बाणानं मारलंय वाली राम म्हणत आहे. सांडोनिया विकल्प भक्ती, जो जो लागेल मग भक्त संगती, तो तो उद्धारी मी श्री रघुपती, वाली निश्चिती तू जाना. हे वाली निश्चित जाण, निश्चित लक्षात ठेव. कोणतं? जे या ठिकाणी माझी मदभक्ती म्हणजे माझी भक्ती करतात त्यांचा उद्धार करणं माझं काम आहे. मग तू भक्ती माझी केली नाहीस, तुझ्या भावाने केली म्हणून तुला मी लाभलोय. तुझे अंगी पाप दारुणा, तेने यमदंडिता तुझ पूर्ण, ते चुकवया बिंदीला बाणा, पुरश्चरण महापापा. तू किती पाप केलास आणि पापाचं प्रायचित भोगण्यासाठी यम तुला किती दंड दिला असता यमाने, आणि ते चुकवण्यासाठी चुकवायला तू माझा सक्का नाहीस पण माझ्या सख्याचा सक्काच म्हणून चुकवलंय. श्रीराम कृपेचा प्रताप, वाळीचे सरे निज पाप,
तेने पाहुणे अनुताप निर्विकल्प विनवी. मी या ठिकाणी निर्विकल्प केलाय म्हणले. कोणता? माझ्या सख्याचा सखा. सखा कोण? सुग्रीव. आणि सुग्रीवाचा सखा बंधू तू आहेस. म्हणून तुला या पापातून मोकळं करण्यासाठी मी बाण सोडाय तुला मुक्त केलंय. राज्यामध्ये अति गुण पापाचरलो संपूर्ण तुवा कृपेने सोडून ही बाण केले निर्धन अकल्पित. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र बोलतात आणि वालीला मी सुख होत आहे आणि तू माझ्यावर उपकार केलास रामा. तू बाण सोडलास आणि माझ्या मनामधलं पापाचं अहंभावाचं आणि विकार जे होते ते विकाराचं छेदन केलंस असं त्या ठिकाणी वाली बोलू लागला. कृपेने विंदोनी बाण छेदिला त्रिविध विमान कुळाभिमान कर्माभिमान गर्वाभिमान शौर्याचा. गर्वाभिमान गर्वाचा अभिमान आहे आणि तो गर्वाचा अभिमान मी तुमच्या बरोबर या ठिकाणी युद्ध करायला आलतो आणि तो अभिमान या ठिकाणी तुम्ही संपवलेला आहे. आणि हे तुम्ही धन्य आहात आणि माझं या ठिकाणी भाग्य थोर असल्यामुळं तुमच्या हातून मला मरण येत आहे असं त्या ठिकाणी बोलतो. श्रीराम बाणाचा प्रताप छेदी संकल्प विकल्प छेदोनिया पुण्य पाप नित्य निष्पाप केले मला. प्रभू रामचंद्राचा जो बाण आहे तो निर्विकल्प आहे. विकल्पच ठेवत नाही. पाप आणि पुण्य हे त्या ठिकाणी त्या बाणाचं कार्य आहे. जसं हंस पक्षी समोर पाणी ठेवा आणि त्याच्यामध्ये दूध मिसळा. हंस पक्षी दूध आणि पाणी अलग करतो. पांढरा रंग आहे. बगळा पांढराच आहे. बगळ्याला ते कळतं का? नाही कळत. तर हंस रूपी असणारे प्रभू रामचंद्र पाप पुण्य कुणाचं पाप आहे कुणाचं पुण्य आहे आणि त्यांची वाटणी कुणाला कशी द्यायची हे राम देतात. वाढीवेचा गर्व परम सन्मुख न करीच संग्राम दुषिता मारणे अकर्मा मानी अधर्म श्रीरामे. वालीच्या मनामध्ये वाटत होतं प्रभू रामचंद्र समोर आले नाहीत म्हणजे प्रभू रामचंद्र अधर्मी. परंतु अधर्म कोणाला म्हणायचं? अधर्माच्या समोर कोण जाईल? अहो एखादा ऐकतच नसेल तर त्याचे बैठक मिटवण्यासाठी कोणीच जात नाही का? तर तिथं गेलं तर ते ऐकत नाही आणि कशाला जायचं? तसं या पापी या पाप्याला उद्धार करण्यासाठी कोण येईल? पण राम कसे गर्व अभिमान आणि हे सहा विकार ज्याच्याकडे दळलेत ते बाजूला काढण्याचं काम राम करतात. पूर्ण पापी मी परमा श्रीरामी मानी अधर्म श्रीराम परमात्मा परब्रह्म हे मी वर्म नेण्याची. मरणाच्या काळी सर्व आठव विसरून जात. वाली म्हणू लागलेला मी पापी आधर्मी आणि रामाला परब्रह्म रूप असणारा राम आहे आणि त्याला मी आधर्मी म्हणलोय. आता पश्चाताप करून घेतोय. प्रवृत्ती ज्ञाने मी उन्मत रामा मानी अधर्म रत श्रीराम स्वधर्म कर्म रहित हा मुख्यार्थ श्रीरामे. मुख्यार्थ श्रीरामे कसा आहे? नित्य आणि धर्म. आणि या नित्य आणि धर्मावर मी या ठिकाणी अभिमानानं गर्वानं नाळलो होतो आणि त्या रामानं मला त्याच्यातून मुक्त केलंय आणि त्या रामालाच मी आधर्मी म्हणतोय. माझ्यासारखा मूर्ख खरंच कोणी नाही असं त्या ठिकाणी वाली बोलतो. तुझे बाणे हृदयात केले हृदय शुद्ध समस्त आता अनुभवासी येत श्री रघुनाथ परब्रह्मा. वाली म्हणू लागलेला आहे रामा तुमच्याकडं कोणती नीती कोणता धर्म आहे हे आता मला समोर दिसलंय आणि मी पापी असताना पण रामा तुम्ही बाण मारलाय आणि माझा उद्धार केलाय. पुढे वाली काय बोलतोय? लटिके सीतेचे धावणे लटिका तुवा शोक करणे दीन उद्धरवया कारणे हे कार्य लटकाय सीतेची सोडवण करणं सीतेला हुडकीनं सीतेसाठी शोक करणं हे तुमचं लटकाय. तुम्ही फक्त आमच्यासारखे येडे कुणकडवी फिरते त्यांचा उद्धार कराय वनात आलात रामा. वना येऊनी श्री रघुनंदन उदरिले तृण पाशान पावन केले दीन जन जग उद्धार श्रीराम. जगाचा उद्धार करणारे श्रीराम तुम्ही. दीन दुबळे या वनामध्ये भटकंती करतात आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी रामा तुम्ही वनात आला. अहो तुम्हाला कशाचा वनवास आणि तुम्हाला कशाचं वचन हे काहीच नाही. हे लटकाय हे केलंय ते सर्व गोरगरिबाच्या कल्याणासाठी केलंय. माया नियत ईश्वर त्याहून तू परत परा तुझ्या
तुझ्या स्वरूपाचा पार अगोचर श्रुती शास्त्रा शास्त्राला तुझ्या शरीराच्या रचनेचं तोंडातून वाचा खुंटते आणि तेवढं तुझं प्रभू रामचंद्र परब्रह्म रूप आहे आणि ते जर वेदशास्त्र जर खुंटत असले तर मी या ठिकाणी तुझं गुणवर्णन काय करणार? अशा पद्धतीचा रामा तू आहेस. आशिया तुझं श्री रघुनाथ कर्मज्ञानाची योग्यता निषेध आशिया धर्मता ते मज आता क्षमा हे रामा करी. मला आता क्षमा कर, माफ कर. मी आतापर्यंत तुला बोललोय, चुकीचंच बोललोय. माझ्याकडेच अधर्मता होती, मी तुला अधर्मी म्हणलोय. याच मी काय करतो? पदर पसरतो, मला माफ कर. जळा पासवलवन होय ते जयेची जळी विरोधी जाय मोती झाले ते तब कठीण पाहे जळी न जाय विरोधी. हे रामा, अरे पाण्यापासून मीठ तयार होत आहे आणि मीठ तयार झालेलं पुन्हा पाण्यात टाकलं की विरघळत आहे. परंतु मोती पाण्यापासूनच बनतात, परंतु ते घटत ते विरघळत नाही. तसं रामा तूच मोत्यासारखा माझं मिठासारखं जगणं आहे असं वाणी म्हणू लागले. मुक्तपणे मोला चढले ते वनिता धरी फासा पडिले मुक्तची परिणासा आले कठीण केले अभिमाने. अभिमान ज्याच्याकडे येतो ना त्या अभिमानाचं छेदन करणं कार्यच रामा तुमचं दिसतंय. मला अभिमान होता, माझ्याकडे विजयाची माळ होती, मी सर्व विजय प्राप्त करीन हे गर्व अभिमान माझ्या मनात होता. पण रामा अहो ती विजयाची माळ मी जिरली कुठं आणि माझा उद्धार तुम्ही पाप्याचा केला असा वाणी म्हणू लागलेला. जळो हा कर्मधर्म अभिमान जळो हा सज्ञाना ज्ञान अभिमान तेने अभिमाने बंधन जान म्या तुझ पूर्ण निंदिले. रामा मी कर्म धर्म अभिमान अहम तोहम हे सर्व मी केलं बाबा, पण एवढं मी तुला बोललो ही मी चूक केली, माझी झालेली चूक पदरात टाक असं त्या ठिकाणी रामाला विनंती. कर्मज्ञानाच्या व्युत्पत्ती निर्विली सासी दुष्ट दुरुक्ती ते मद क्षमा करी श्री रघुपती कृपा मूर्ती कृपा कृपाळू श्रीरामा. हे मी या ठिकाणी काय केलंय? कर्म केलंय. आणि कर्म काय कसं केलंय तर अधोगतीला जाणार कर्म केलंय, त्याच्यातून मला मुक्त कर असं वाणी बोलत आहे. ऐसे बोलणी आपण वाळी घाली लोटांगण मस्तकी धरुणी श्रीराम चरण मने आपण क्षमा कीजे. मला क्षमा करा, पायावर डोकं ठेवलंय, लोटांगण घालू लागलेला आहे. इथून पाठीमाग माझ्याकडून भरपूर चुका झाल्या, पण कळले वालीला मरताना का होईना. तसं आता तरी आपल्याला कळावं की रामाच्या जवळ जाऊन रामाची सेवा करावं, राम जप करावा, म्हणजे आपण या झालेल्या पापातून मुक्त होतो. नामानं पाप जळतंय, कोट्यावधी पाप जरी झालं असलं तरी नामाच्या जपानं जळतंय, म्हणून राम जप करत राहा. आणि एक माझे चित्ती जे जे वर्तत आहे श्री रघुपती ते मी सांगेन तुझ प्रती अंगारार्थी अवधारे. आणि माझ्या मनात एक राहिलंय ते मी सांगतो, तुम्ही ऐका आणि स्वीकार करा. म्हणले मद समान बळीया दृढ अंगत माझे लळीवार त्यासी करा भार नसुरवार पुरवी कोड विधाचे. आपल्या कलियुगाच्या जागेवर वाली आलाय. वाली म्हणतो रामा माझं असणार लाजीरवानं गोडस असणार बाळ अंगद आहे आणि त्या अंगदाला काय करा? जवळ घ्या आणि त्याला उपदेश करा. मी केलंय, बापाने केलंय, पोराने तरी तसं करू नये असं माझ्या पोराला सांगा. अंगद माझा करकांगदी सबळ साह्य होईल युद्धी म्हणून लागेला श्रीरामपदी कृपानिधी कृपा करी. कृपा कर रामा, कृपानिधीस तू आणि कृपा कर. माझा अंगद सुरवीर आहे. अहो बापाच्या पोटी जणांना जसा बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा, तसं सांगितलं. माझा मुलगा पराक्रमी रामा आणि ते तुमच्या जवळ पायाच्या घ्या, मग ते असं पराक्रम करीन म्हणले की तुमच्या कार्याला निश्चित ते हातभार लावीन. अंगादा निरोनिया जान वाळी झाला सावधान पाहुनी श्रीरामाचे वदन उल्हासोन बोलतसे. काय झालं? अंगादाला जवळ बोलावलं आणि
बोलवल्याच्या नंतर वालीनं पाहिलं, अंगद मुलाला पाळलंय, रामाला पाहिलं आणि पुन्हा काय बोलतोय वाली, बोला. तुझे निज पद सनातन जे का सच्चिदानंद घन ते पावया त्याजी तो प्राण लाविले नयन वालिने. वालीने सांगितलं, रामा माझं हे बाळ आहे बाळ, आणि इथून पुढे माझ्या बाळाला मार्गी लावण्याचं तुमचं काम आहे. आणि आता माझं कार्य संपलं, तुमच्या पायावर डोकं ठेवतो आणि माझ्या डोळ्याने रामा तुमचं रूप बघत बघत जीव सोडतो म्हणला आणि डोळे मिटले. देखोनी वालीचे प्रेम पूर्ण कृपे कळवळला श्री रघुनंदन स्वयं बोले मेघश्याम सावधान अवधारा. मरण काळाचं प्रेम ते प्रभू रामचंद्राने पाहिलं आणि प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी दया आली. प्रभू रामचंद्र काय बोलतात ऐका म्हणले, वाली नको रे त्याजू प्राण तुझा उपडून या बाण सामर्थ्य वाचवीन जाण सुख संपूर्ण भोग. बघा प्रभू रामचंद्र वाली ज्या वेळेस जीव सोडायला लागलेला आहे, रामा मला आता इथं काहीच नग, मला आता जाऊ द्या, मी जातो असा ज्या वेळेस म्हणतोय त्यावेळेस राम म्हणतात, हे वाली तुझ्या हृदयाला मारलेला बाण मी आताच्या आता उपसून घेतो, पण इथून सोडून जाऊ नको आणि राजाचा भोग निरंतर भोग असं राम म्हणतात. सीता शुद्धी साह्य देख तू मज होसी आवश्यक भोगी तारांगद राज्य सुख मरणोमुख होऊ नको. ए वाली सीतेचा शोध करण्यासाठी तुझ्या मुखातून तुझा पराक्रम मी ऐकलेला आहे, मग सीतेचा शोध करण्यासाठी तू माझ्या उपयोगाला येणार आहे. मग या मुलाला सोडून जाण्यापेक्षा तू या ठिकाणी सुखात राहा, मरू नकोस असं राम म्हणतात. गळा बांधणी आहे रावण सीता आणि मी आपण ते तू सत्य करी वचन साह्य संपूर्ण ए वाली, होई. तू मरवत म्हणलास ना, मी जाईन राजा रावणाच्या गळ्याला फासा लावीन आणि सीता सोडवून आणीन, जसं बोललास ना तसं करून दाखव असं राम बोलतात. ऐकोनी श्रीरामाचे वचन वाली झाला शबदन पूर्वील माझा बळाभिमान गेला पळवणी तुझ पुढे. बघा, प्रभू रामचंद्राने शब्द ऐकले वालूचे, वालीला बोललेले प्रभू रामचंद्राने ऐकलं. वालू खद 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 हसू लागला, रामा मी मगा गर्वातन अभिमानात बोललो होतो आणि आता तुमच्यामुळे गर्व आणि अभिमान पळून गेलाय म्हणून हसायलोय. सूर्या पुढे जे मी खदोत देवी देखून या श्री रघुनाथ सबळ बळविराले समस्त तेज अद्भुत ओ श्रीराम. श्रीरामा माझी गत कशी झाली, मी काजवाय काजवा, संध्याकाळी अंधाऱ्या रात्रीमध्ये चमकणारं किंडू आणि ते किड्यासारखी माझी गतन सूर्य तुम्ही, परंतु मीच म्हणत होतो की मी जाऊन सूर्याला गिळीन, परंतु हे रामा हे मी आता पाहिलंय तुम्ही सूर्य मी खत होताय, हे शक्य नाही. मी बोललो होतो त्या अभिमानानं बोललो होतो. तुझी आजील प्रतापा पुढे रावण 10 तोंडाचे किले मी मशक साह्य कोणीकडे सामर्थ गाडे श्रीरामे. ओ श्रीरामा मी तुम्हाला सहकार्य करणं हे माझं, मी किडूय म्हणजे किडू आणि राजा रावण 10 तोंडाचं किडू आणि 10 तोंडाच्या किड्याला तुम्ही त्याच्यावर विजय प्राप्त करणारे रामा तुम्ही, आणि तुम्हाला त्या राजा रावणाला मारणं हे एका तोंडाच्या किड्याचं काम नाही असं त्या ठिकाणी तुझा सुजलिया बाण बापुळे रावण ते कोण हो येते लोक्या निर्दाना बळ संपूर्ण श्रीरामे. संपूर्ण श्रीरामा तुमचं आहे, तुमचा हृदयाला बाण लागलाय, ह्या बाणातून मुक्त होणं आणि पुन्हा नरकात पचत पडणं हे उचित नाही, मेलेलं बरं असं वाली म्हणतो. भोगावया स्त्री पुत्र सुख आजी वाचावे आवश्यक स्त्री भोग परम दुःख निज निष्ठंक म्या मानिले. हे निष्कळंक मानले कसं, हे उपयोगाचं नाही. स्त्री भोगणं आणि मुलाचा कारभार करणं हे आता काही चांगलं नाही म्हणले, हे दुःख आहे. आणि आता तुमचा बाण लागलाय, माझा मृत्यू होणार आहे, मुक्त होणार आहे, हे सोडून हे संसाराचं दुःख मला काही भोगायचं नग असं वाली म्हणत आहे. तुझी विक्षेप भ्रुकुटी रणी आटील सकळ सृष्टी तेथे कायशी बानर साह्य गोष्टी रावण कपटी कर बघा वाली म्हणतोय रामा तुमच्या
तुमची भ्रुकुटी कशाला म्हणतात? या भवयाच्या मधलं एवढंच आहे, त्याला भ्रुकुटी म्हणायचं. आणि रामा तुमची जी भ्रुकुटी का, हे सर्व स्त्री लोक आहेत ते तेवढ्याच भ्रुकुटीमध्ये व्यापलेलं आहे. आणि मग राजा रावण त्याच्या वेगळा आहे का रामा? अहो तुम्ही सर्व जगाचे मायबाप आणि जगाचे त्या ठिकाणी तारण करते, मारण करते. आणि तुम्हाला काय अशक्य आहे? माझ्या सहकार्याची गरज नाही रामा, तुम्हाला वाणी म्हणू लागलेला आहे. श्रीसुख भोगाचा अनुवाद, सख्या बंधुशी पारी विरोध, स्वार्थ घातक दुर्धर क्रोध, नित्य वीर निरोध तो विषय. तुम्हाला सांगतो, स्त्री भोगाची थोडी कथा सांगतो म्हणले. स्त्री भोगामुळं सुग्रीव आणि मी एकमेकाचे कट्टर वैरी झालो. दुसरं काहीच कारण नव्हतं, फक्त स्त्री आडवी आली आणि स्त्रीच्या मोहात पडलो आणि त्या मोहामध्ये गुंतल्यामुळं नरकपात भोगायची पाळी रामा मला आली. परंतु त्याच्यातून तुम्ही माझा बंधू सुग्रीव आहे म्हणून माझी मुक्ती केली. याच्यातच भाग्य माझं थोर. श्रीरामा तू निज विवेकी, विषय भोगिता उभय लोकी, कोणीतरी झाला सुखी, निज दुःखी तो विषय. रामा तुम्ही तो सर्व जाणते आहात. विवेक म्हणजे जाणणारे, मग तुम्ही सर्व जाणणारे. 6 विषय पंचविषय म्हणले, पंचविषय. मग 5 विषयामध्ये जो गुरफटलाय, मग प्रत्येकच आपण सगळे त्या 5 विषयामध्ये गुरफटलेले. मग याच्यात सुख कोणाला सांगा? कुणाला सुख नाही. मग रामा तुम्ही तर हे सगळं जाणतात, विषयात गुंतला त्याला किती दुःख आहे, मग डबल मला दुःखात जायचं न ग. न करिता योग याग साधन, तुझे दृष्टी पुढे देह त्यागवन, मी होईन कृत कल्याण, ब्रह्म परिपूर्ण पूर्णत्वे. आता हे जे 5 विषय म्हणजे 5 विषयामध्ये दुःख आहे. आता 5 विषयामध्ये जायचं न ग. जप तप ध्यान करतात आणि हे सर्व करून त्या ठिकाणी देह त्यागतात. तसं रामा मी आता तुमच्या पायावर या ठिकाणी देह त्यागतो. मला हे संसार नको, राज्य नको, स्त्री नको, आता काहीच नका रामा, मला आता फक्त मुक्ती पाहिजे. न करिता योग अंतकाळी अवतटे जाण, केल्या राम नाम स्मरण, परम पद प्राप्ती पूर्ण, जन्म मरण मग कैसे. नाथमौलीने काय या ठिकाणी बोध केलेला आहे? नाथमौलीने लिखाण केले. नाथमौली म्हणले, जो अंतकाली मरण अवस्थेमध्ये राम 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 म्हणतो आणि त्याला त्या ठिकाणी मुक्ती भेटते. मग मुक्ती भेटते, पण राम नाम कुणाला बी माहिती, शेवटला नाव घेतल्यावर मुक्ती. पण त्या टायमाला वाचा बंद करणारे राम तो, त्याला वाचा ठेवायला पहिलं पुण्याचं गाठुडं संग लागतंय, तेव्हा मुखामध्ये मरतानी बी नाम येत आहे. मग वाली रामाचं नाम अगोदर विरोध केलाय, काहीच मला नगर रामाला शरण जाणार नाही, परंतु मरतानी त्या रामाची कीर्ती गात गात जीव त्यागायला, म्हणजे वालीला मुक्ती भेटू लागलेली आहे. आधीच्या ईशेर कुणाता पुढे मरण नाही हात, तेही ऐक सावधता माझ्या नितहिता लक्षणे. त्या ठिकाणी वाली बोलू लागलेला रामा, आता पूर्वीच मी पापी, त्याच्यातून तुमची आयुष्यावर गंगा वळली म्हणला. आंघोळच करीत नव्हतो, पण गंगा वळली ना, पाण्यात बुडलं म्हणून आंघोळ घडली. मी काय त्या पात्रतेचा नाही, आणि तुमची या ठिकाणी माझ्या आयुष्यावर गंगा वळल्यामुळे आंघोळ झाली. मग आता मला मुक्ती होऊ द्या, असं वाली बोलू लागली. रामनामाच्या कळकळाटी दोष जळती अकल्प सृष्टी, परम पदे पावे शेवटी, नित्य नेटी श्रीराम नामे. तुमच्या नामानं कोट्यावधी पाप जरी केलं असलं तरी तुमच्या नामानं जळतंय. म्हणून आता आजपर्यंत तुमचं नाम आठवलं नाही, तारेनं सांगितलं, तिला बी तिरस्कार केला, पण रामा आता समोरासमोर मला अनुभव आलेला आहे आणि आता तुमच्या नामामुळे मला मुक्ती भेटू लागलेली. एवढी ज्याची नाम ख्याती, तो तू स्वयं रघुपती, कृपेने भेटलासी अंती, जिने पुढती मज नको. तुमच्या नामाची एवढी ख्याती आणि तुम्ही मला भाग्यानं या ठिकाणी भेटला, मग भेटलेलं भाग्यानं कशाला मी डावलू शकत नाही. अहो आता तुमच्यामुळे मुक्ती भेटते. रामनामाची कीर्ती, ज्याच्या रामनामाच्या कीर्तीचं वर्णन त्रिजगतामध्ये गातात आणि तोच माझ्याकडे भाग्यानं आलाय, मग आता मी याला वर बाजूला सारू शकत नाही, मला मुक्ती पाहिजे. आता नको विषय चरण, आता नको जन्म मरण,
भावे धरुणीय श्रीराम चरणा वाली आपण विनवित. बघा वालीनं काय केलं, आता राज्याची आशा मला राहिली नाही, मला स्त्री भोगाची आशा राहिली नाही, मला आता रामा दुसरं काहीच नग, फक्त तुमचे पाय पाहिजे आणि पायावर दृढ मिठी माया बांधलेली आणि त्या ठिकाणी विनंती करू लागलेला आहे. तुझे हातीचा लागता बाण मी झालो ती पावन, तुझा लागता पद्मास्त पूर्ण वांचित मरण सुखार्थी. ओ प्रभू रामचंद्र, तुमच्या हातून बाण आलाय आणि तो बाण माझ्या हृदयाला लागलाय आणि त्याच्यामुळे माझा उद्धार होतोय. समोर माझ्या डोळ्याने तुमची मूर्ती पाहायला भेटते, मुखातून तुमचं राम नामाचं स्मरण मला घडलंय आणि तुमचे पाय मला पुन्हा डोकं ठेवायला भेटले. याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे असा वाली म्हणू लागलेला. तुझा लागता पद्मास्त मी झालो नित्यमुक्त, सच्चिदानंद पद पूर्ण प्राप्त मज निश्चित तुझे. ओ प्रभू रामचंद्र, तुमच्यामुळे हे सर्व झाले. तुमची मूर्ती बघायला भेटली, तुमच्या हातचा बाण हृदयाला लागला, तुमच्या पायावर डोकं ठेवलंय आणि तुमचं गुणवर्णन मी लोकांना केलंय, याच्यामुळे मला मुक्ती भेटू लागली. ऐकोनी वालीचे वचन हृदयी भेदला जो बाण, तो श्रीरामे उकडून आपण केले स्पर्शन मृत हस्ते. काय अवस्था झाली, वालीच्या हृदयाला लागलेला रामाच्या हातून सुटलेला बाण होता आणि तो विवळ करू लागलेला आहे, रामाची ख्याती गुणवर्णन करू लागलेला आहे. रामाला त्या ठिकाणी दया आलेली. प्रभू रामचंद्र वालीच्या जवळ गेले आणि अमृत हस्त, मरत्याला अमृत पाजावा आणि तसं त्या ठिकाणी अमृत हस्त त्या बाणाला लावला, बाण उपटला. पुढं काय झालं बोला. लागता श्रीरामाचा हस्त वाली देही देहातीत, बंधा मोक्षातीत केला निश्चित श्रीरामे. प्रभू रामचंद्राचा हात बाणाला लागला, बाण उपसला आणि उपसल्या बरोबर वालीचा देहांत झाला, देह तेगला आणि मुक्त असणारा वाली या जन्म मरणाच्या फेऱ्यातून झाला म्हणले. श्रीराम हस्तमस्तक कसाटी वाली सजकुरूप झाली सृष्टी, परमानंदी पडली मिठी कृपा दृष्टी श्रीरामे. कृपा दृष्टी असणारा श्रीराम आहे. अहो कसल्यावर कृपा करताय, कसल्यावर बी करताय. ओ राम नाम मुखात पाहिजे. मयासारख्या येडेला रामायण सांगण्याचं ज्ञान देणं एवढं, ह्याच्यापेक्षा मोठं आणखी काय पाहिजे. अहो मला काहीच माहिती नाही. 2 वर्षामध्ये जर एवढे त्या ठिकाणी सांगण्याचं ज्ञान राम देतात, मग याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे. मी भाग्यवानच आहे म्हणून या ठिकाणी गुंजकरांनी आमंत्रण दिलं आणि गजानन बाबाच्या पायाची कथा सांगण्याचं भाग्य थोर आहे असं त्या ठिकाणी वाली मी म्हणतोय. रामा तुमच्यामुळे हे सर्व प्राप्त झालंय असं त्या ठिकाणी विनंती करतो. देवासी केला विरोध परी सुग्रीव सत्य परम सखा बंधू, त्याचे निपावलो परमानंदू सुखा बोधू श्रीराम. काय वाली, अहो ज्याचा देहांत झाला ना, आत्मा निघून चाललाय, तो आत्मा बोलतोय. रामा ज्या सुग्रीव माझा सक्का बंधू आहे आणि त्याचं माझं वैरत्व लागलं आणि त्या सख्या भावानं तुमच्याशी मैत्री केली म्हणून माझा उद्धार होतोय. माझा उपकारी असणारा सुग्रीव बंधू आहे असं वाली बोलतो. या परी वालीने आपण वानर देह त्यागुनी जाण, श्रीराम कृपेस्तव संपूर्ण निजपदी पूर्ण विरटला. काय झालं, वानराचा देह वानराचा आणि तो वानराचा देह टाकला. देहाची गत कशी, आपण कपडा घेतो आणि कपडा वापरतो, कंटाळा येतो कपड्याचा आणि ते कपडा आपण काय करतो, काढून टाकतो आणि दुसरा नवा घेतो. आणि तशी देहाची अवस्था आहे. देह जुना झाला, म्हातारा झाला, चिरचिर झाला की ऑटोमॅटिक आत्म्याला कंटाळा येतो या देहाचा. हे देह सोडतं आणि आत्मा निघून जातो. तसा आत्मा आता वालीचा काय झालाय, हे देह वानराचा देह त्यागला, सोडला आणि परम मुक्तीला वालीचा आत्मा निघू लागलेला, जाऊ लागला. विरोध रूपे श्रीराम आपण
केले वालीचे उद्धरण एका जनार्दना शरण कृपा पूर्ण श्रीरामाची नाथमाऊली आपल्या गुरुवेरीला शरण जाऊन सांगू लागलेले ती एका जनार्दन शरण कृपा द्या प्रभू रामचंद्राची आणि वाली असणारा पापी दुराचारी आणि त्याच्यावर त्या ठिकाणी कृपा रामानं केली. तसं राम कुणावर बी कृपा करतात. मग तेवढं या ठिकाणी असणार भाग्य माझं थोर आहे. माझ्या भावाच्या कृपेमुळं माझ्या भावाची कृपा झाली. त्यानं रामाशी मैत्री केली आणि त्या रामाच्या मैत्री सुग्रमन केल्यामुळं मला मुक्ती भेटू लागलेली. भावाचे उपकार जाणू लागलेला आहे. या सुग्रीवाचे काय उपकार जाणू म्हणले, काय यानं माझ्यावर उपकार केले बघा. एवढी त्या ठिकाणी रामाच्या कृपेचं महत्व वाली सांगू लागलेलं आहे. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे किष्किंधा कांड एका कार्तिकीया वाली वधो नाम षष्ठम अध्याय गोडहा श्री ज्ञानदेव रामचंद्र भगवान की जय. सुत हनुमान स्वामी महाराज की शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गजानन महाराज की जय. और भी लड़ेंगे कुछ और मैदान में